रामकृष्ण हरी मंडळी, लवकरच बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत। येत्या 27 ऑगस्टला गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत। गणपती स्थापना अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी सांगते, बाप्पा आणायला जाताना सोबत डोक्यावरती टोपी घेऊन जावी, त्याचबरोबर बाप्पांसाठी अक्षदा सोबत न्याव्या आणि एक कापड देखील न्यावा, जो बाप्पांना आपण झाकून आणत असतो। बाप्पांना अक्षदा अर्पण करून आपल्या घरी येण्याची विनंती करून बाप्पांना आपल्या घरी आपल्याला आणायचं आहे। घरी आल्यानंतर आपल्याला बाप्पांचं छान पद्धतीने स्वागत करायचं आहे। बाप्पांना औषध करून आपल्याला बाप्पांना आपल्या घरी वाजत गाजत आणायचं आहे। आता बघा, आपल्याला पूजेसाठी साहित्य लागतं। आपल्याला सगळ्यात आधी एक कलश लागत असतो, म्हणजे तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं असतं। त्यामध्ये टाकण्यासाठी एक सुपारी पैसा तुम्हाला लागतो। त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं, त्यामध्ये 4 टिंब द्यायचं, साईडने 2 उभ्या रेषा देखील ओढायच्या। त्यामध्ये 5 नागवेलीची पानं आणि एक नारळ देखील आपल्याला लागतो। आता त्या तांब्यामध्ये जे तुम्ही पाणी भरलं, त्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं आणि एक सुपारी आणि पैसा हे सगळं टाकायचं असतं। त्याचबरोबर 5 विड्याची पानं समोर ठेवली जातात आणि त्यावरती विडा ठेवला जातो, जसं की हळकुंड, खारीक, खोबरं, सुपारी हे सगळं त्यावरती ठेवलं जातं आणि एक फळ ठेवलं जातं। त्याचबरोबर बघा, आपल्याला पंचामृत लागणार आहे, की जे की दूध, दही, मध, साखर, तूप, त्याचबरोबर तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा आधीच प्रज्वलित करून घ्यायचा। त्याचबरोबर बघा, आपण गणपती बाप्पांच्या समोर एक विड्याच्या पानावर सुपारीचा गणपती मांडतो, किंवा आपल्या देवघरातली जी पितळीची मूर्ती किंवा चांदीची मूर्ती असेल ती देखील आपण तिथे ठेवत असतो। मी फक्त सुपारी ठेवत असते गणपती बाप्पा म्हणून। तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला आपल्या ताटामध्ये एक कापसाचं वस्त्र, दोऱ्याचं जानवं, दुर्वांची जुडी, फुलं, हार, मोदक, प्रसादासाठी नैवेद्यासाठी मोदक, धूप, दीप, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, त्याचबरोबर हे सगळं साहित्य आपल्याला लागतं। आता बघा, जिथे तुम्ही गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना करणार आहात त्या जागेवर तुम्हाला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक तांदळाने काढलं म्हणजे ते थोडंसं खालीवर कपडा होतो, तर ते काढल्या जात नसेल तर तांदळाची रास तरी तिथे ठेवायची आहे। त्यावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर बघा, आपण गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला कलश स्थापना करत असतो, म्हणजेच आपला डावा हात आपल्या डाव्या हाताला आणि गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला अशाच पद्धतीने कलश स्थापना तुम्हाला करायची असते। आता बघा, आपण सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा असतो। तर 2 पळी पाणी आपल्याला हातावर घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षत, फूल घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। मी तृप्ती कश्यप गोत्रातली माझ्या घरी तुमची स्थापना करत आहे। माझं हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्या, त्यासाठी मी ही स्थापना करत आहे। आणि तुम्हाला ते पाणी त्या आचमन म्हणजे संकल्प सोडायचा असतो। आता आपल्याला आचमन करायचं असतं, तर 1 पळी पाणी घ्यायचं, ते पाणी प्यायचं, ओम केशवाय नमः। दुसरं परत 1 पळी पाणी घ्यायचं, ओम माधवाय नमः। परत 1 पळी पाणी घ्यायचं, ओम गोविंदाय नमः। परत 1 पळी पाणी घ्यायचं, ओम नारायणाय नमः म्हणून ते पाणी तुम्हाला तामनामध्ये सोडून द्यायचं। या पद्धतीने आचमन करायचं। सगळ्यात आधी संकल्प, नंतर आचमन। आता हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आणि हे गणपती बाप्पा, मी तुमची स्थापना माझ्या घरामध्ये करत आहे। माझ्या घरातील, माझ्या परिवारातील सगळ्या सदस्यांना निरोगी आयुष्य द्या, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य नांदू द्या, असं म्हणून त्या अक्षदा ज्या ठिकाणी आपण बाप्पाची मूर्ती स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी त्या अक्षदा तुम्हाला ठेवायच्या आहेत। आता बघा, आता आपल्याला 2 विड्याच्या पाण्यांवर तुमच्या देवघरातला गणपती घ्या किंवा मग एक सुपारी घ्या, 2 विड्याची पानं ठेवायची, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि सुपारीचा गणपती घेतला किंवा देवघरातला गणपती घेतला तो तामणामध्ये घ्यायचा। थोडेशा आधी अक्षता ठेवायच्या, त्यावर बाप्पा ठेवायचे आणि 11 वेळा स्वच्छ पाणी, 11 वेळा पंचामृत, परत 11 वेळा स्वच्छ पाणी। गणपती अथर्व शीर्षम येत असेल तर ते म्हणायचं, नसेल येत ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक करायचा। त्या मूर्तीला म्हणजे देवघरातली मूर्ती असेल किंवा सुपारीचा गणपती असेल तर त्याला अभिषेक करून त्या तुम्हाला 2 विड्याच्या पानावर ती सुपारी ठेवायची आहे। आता त्या सुपारीला तुम्ही कापसाचं 5
फुलांचं वस्त्र करून घालू शकता किंवा दोऱ्याचं जानवं देखील घालू शकता. त्या सुपारीला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहायची आहेत, एक दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे, लाल फूल वाहायचं आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे, धूप दीप ओवाळायचा आहे. अशी सुपारीच्या गणपती विड्याच्या पानावर आधी स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर जो कलश आपण तिथे ठेवला आहे त्या कलशाची आता आपल्याला पूजा करायची आहे. त्या कलशामध्ये आपण एक सुपारी आणि पैसा टाकला तर त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षत, फूल टाकायचं आहे. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदे, सिंधू, कावेरी असं म्हणून आपल्याला त्या कलशामध्ये हळदी कुंकू म्हणजे त्या पाण्यामध्ये व्हायचं आहे. नंतर त्या 5 पानावर त्यावर आपण नारळ ठेवलेला आहे, त्याला हळदी, कुंकू, अक्षदा आपल्याला वाहायच्या आहेत. अशी कलशाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता आपली जी पार्थिव गणेश मूर्ती आहे, जी की मातीची मूर्ती आपण आणलेली आहे, ती आपल्याला त्या जागेवरती ठेवायची आहे. आणि त्या जागेवरती मूर्ती ठेवल्यानंतर आपण स्वच्छ पाणी असं फूल घ्यायचं. स्वच्छ पाण्यामध्ये आता कारण मातीची असते तर त्याला असे डाग वगैरे पडू शकतात, तर आपण फुलानेच थोडंसं पाणी 3 वेळा शिंपडू शकता. ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः. पंचामृत घ्यायचं, परत 3 वेळा स्वच्छ पाणी घ्यायचं, परत 3 वेळा, अशी गणपती बाप्पांना ते अभिषेक. आता बघा काय करायचं, दुर्वांची जुडी घ्यायची आणि ती दुर्वांची जुडी आपण त्या तुपामध्ये, तूप शुद्ध घ्यायचं, तुपामध्ये अशी डीप करायची आणि आपला डावा हात छातीला लावायचा आणि ती दुर्वांची जुडी गणपती बाप्पांच्या डोक्यावर. गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. डाव्या पहिले उजव्या हाताला गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या, नंतर डाव्या हाताला गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या, नंतर मग पोटाला गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या, नंतर मग उजव्या पायाला गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ देत, नंतर डाव्या पायाला गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ देत. असं केल्यानंतर आपल्या गणपती बाप्पामध्ये आता प्राण आलेले आहेत. त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची. गणपती बाप्पाला तुम्हाला गंध, अक्षदा, गुलाल, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. एक दुर्वांची जुडी, लाल फूल, हार गणपती बाप्पांना घालायचा आहे. अशी गणपती बाप्पांना जे आपण गंध, अक्षदा, फुलं वाहिल्यानंतर गणपती बाप्पांना आपण दोऱ्याचं किंवा दोऱ्याचं जानवं, कापसाचं वस्त्र, दोऱ्याचं जानवं घालताना नेहमी ते डावीकडून उजवीकडे घालावं आणि कापसाचं वस्त्र तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता. पण गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत छानपैकी पूजा करून घ्यायची आणि पूजा झाल्यानंतर मग आपण बाप्पांची आरती करायची. गणपती बाप्पांची आरती झाल्यावर कर्पूर आरती करायची, मंत्रपुष्पांजली म्हणायची आणि गणपती बाप्पांसाठी रोज काहीतरी गोडाचा नैवेद्य आवर्जून बनवावा. तर गोडाचा नैवेद्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रकार आहेत गोड बनवण्याचे. तुम्ही कुठे गोड शेवया बनवू शकता, त्याचबरोबर गोड लाडू बनवू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण बनवू शकतो. तर असे छान गणपती बाप्पांना 10 दिवस गोड पदार्थांचे छानपैकी नैवेद्य दाखवा. त्याचबरोबर सगळ्यात अतिशय नैवेद्य म्हणजे दही भात साखर हा देखील तुम्ही बाप्पांना दाखवू शकता. रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये बाप्पाची आरती झालीच पाहिजे. सकाळ संध्याकाळ गणपती अथर्वशीर्षाचं पठण झालंच पाहिजे. नाहीही काही जमलं तर ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. बघा गणपती अथर्वशीर्ष म्हणणं होत नसेल तर युट्यूबला लावून द्या, श्रवण तरी नक्की करा. सकाळ संध्याकाळ घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवायचं, भांडण तंटा करायची नाही. कितीही राग आला तरी तो शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या घरामध्ये बाप्पा विराजमान आहेत हे लक्षात ठेवायचं. आपण घरामध्ये मांसाहार करायचा नाही. शक्यतो घरातल्या कुठल्याच व्यक्तीने मांसाहार पूर्णपणे टाळायचा. शिवीगाळ, भांडणं हे देखील आपल्याला या दिवसामध्ये करायचं नाही. तसं तर कधीच करू नये. पण आता शेवटी माणूस आहे, राग येतोच, त्यामुळे सांगते निदान हे दिवस तरी आपण पाळायचे आहेत. त्याचबरोबर असं म्हणतात की या 10 दिवसांमध्ये की बरेच उपाय देखील केले जातात. बाप्पांच्या सेवा म्हणून काही उपाय केले जातात, तर ते देखील आपण बघणारच आहोत. पण अशा साध्या सोप्या पद्धतीने अगदी आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना आवर्जून करा.